रे गा देवा हेचे दान दे गा देवा हेचे दान दे गा देवा हेचे दान दे गा देवा तुझा विसरण भावा तुझा विसरण भावा तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा. विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा. हरी हेचे दान दे गा देवा हे दान दे गा देवा. हेचे दान दे गा देवा हेचे दान दे गा देवा. तुझा विसरण भावा तुझा विसरण भावा तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा. विसरण व्हावा, तुझा विसरण हरी व्हावा. गुण गायीन आवडी हा गुण गायीन आवडी गुण गायीन आवडी. हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी. माझी सर्व, हेची माझी सर्व. हरी लगे मुक्ती धन संपदा नमगे मुक्ती धन संपदा. लगे मुक्ती धन संपदा नमगे मुक्ती धन संपदा. संत संग देई सदा संत संग देई सदा संत संग देई सदा, संत संग देई सदा. संत संग देई सदा, संत संग देई सदा. गुण गायीन आवडी गुण गायीन आवडी. गुण गायीन आवडी गुण गायीन आवडी. हेचे माझे सर्व जोडी हेचे माझे सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी. माझी सर्व, हेची माझी सर्व हा जोडी. तुका मनी गर्भवास तुका म्हणी गर्भवास. तुका मनी गर्भवास तुका म्हणी गर्भवास. सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हा सुखे घालावे आम्हाचे, सुखे घालावे आम्हाचे. घालावे आम्हाचे, सुखे घालावे आम्हाचे. गुण गायीन आवडी गुण गायीन आवडी. गुण गायीन आवडी गुण गायीन आवडी. हेचे माझे सर्व जोडी हेचे माझे सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी. माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी. विठोबार कुमार विठोबा. टाळी 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 माय बाप महिला पुरुष मंडळी टाळी वाजवा टाळी टाळी वा, वा. रखुमार. हा, हा. विठोबा रखुमार. रखुमार. विठोबा टाळी 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 टाळी
हेची दान दे गा देवा हेची दान दे गा देवा हो हेची दान दे गा देवा देवा हेची दान दे गा देवा हेची दान दे गा देवा हो हेची दान दे गा देवा हेची दान दे गा देवा हो हेची दान दे गा देवा हेची दान दे गा देवा हो हेची दान दे गा देवा देवा हेची दान दे गा देवा हेची दान दे गा देवा हेची दान दे गा देवा हो हेची दान दे गा देवा हेची दान दे गा देवा हो ओ तुझा विसरण भावा ओ तुझा
हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी माझी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी
टाळी टाळी विठ्ठल टाळी वाजवा टाळी विठ्ठल 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 टाळी 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 मायबाप महिला पुरुष मंडळी टाळी वाजवा विठ्ठल विठ्ठल टाळी 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 मायबाप बोला पुंडलिक समर्थ सद्गुरु श्री सद्गुरु गजानन महाराज थोडा ऐकू असतो थोडं हेचे दान दे गा देवा हेचे दान दे गा देवा तुझा शरण भावा कोण गायन आवडे
हिची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा गुण गायन आवडी हिची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी सुखे गालावे आम्हासी गुण गायन आवडी हिची माझी सर्व जोडी विठ्ठल विठ्ठल महायोग पेटे तटे भीमरत्यं परम पुंडलीकाय दातो मुनीन्द्रं समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमः दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीव धरार्थावतार कलांकांक तेजोदिका मोदी वक्त्रं कलानीशवादापनोदार दक्ष समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी लावायचंय का श्री संताचिया माथा चरणावरी संताचिया माता चरणावरी संताचिया माता चरणावरी संताचिया माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत श्री संताच्या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये श्री राम जय राम क्या बात है जय जय राम श्री राम जय राम जय जय राम टाळी 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 माय हो श्री राम जय राम जय जय राम श्री राम
शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा मस्तक हे पायावरी पायावरी मस्तकही पायावरी मस्तकही पायावरी वार करी संतांच्या 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 मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल 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 हेचे दान देगा देवा हेचे दान देगा देवा तुझा वे शरण भावा गुण गायन आवडे हेचे माझे सर्व जोडे प्रस्तुत प्राप्त समय कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग चैतन्यात विचार धोरणाचे महान संत कवी विठोबाचे लाडके भक्त निष्कर्म योगी देऊचे सुप्रसिद्ध साधू जगाचा संसार हिताचा व्हावा किंबहुना चांगला व्हावा याकरता स्वतःच्या संसाराची रखरांगोळी करणारे जगद्गुरु तुकोबार आहे किंबहुना संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला हे वाक्य उच्चारणारे तुकोबार आहे यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा सर्वांच्या पाठांतरातला परिचयातला जगातील 5व्या क्रमांकाचा वेद म्हणजेच गाथा त्यातील मागणीपर प्रकरणातील 2222 नंबरचा अभंग आज सेवेसाठी निवडलेला आहे या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबार आहे भगवान श्री पंढरीशी पांडुरंग परमात्म्याला मागणी मागतात आणि ती कशा प्रकारची आहे हे आपण अभंगात बघूया विठ्ठल अभंगावरती चिंतन करण्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पुण्य पावन झालेले भूमिमोजित तरोडा डी येथील संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने भगवान श्री पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या शुभ आशीर्वादाने जगद्गुरु तुकोबार यांच्या शुभ आशीर्वादाने विश्वमोहन ज्ञानोबा यांच्या शुभ आशीर्वादाने ग्रामदेव हनुमंतरायांच्या शुभ आशीर्वादाने विदर्भाची माऊली श्री संत गजानन महाराजांच्या शुभ आशीर्वादाने परमपूज्य वियोगी बाबांच्या शुभ आशीर्वादाने श्री संत सकाराम बाबांच्या शुभ आशीर्वादाने श्री संत श्रीराम बाबांच्या शुभ आशीर्वादाने आदी करून पंचक्रोशीतील सर्व थोर साधू संतांच्या शुभ आशीर्वादाने ग्रामस्थांच्या सहकार्याने तरुणांच्या सहकार्याने आपल्या गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्धांच्या आशीर्वादाने हनुमान जयंतीनिमित्त हा अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केलेला आहे आणि हरिभक्त पारायण परमपूज्य गुरुवर्य हरिभक्त पारायण तुकारामजी बाबा सखाराम पुरकर यांची उत्कृष्ट अशी प्रेरणा आहे त्यांच्या माध्यमातून हा सप्ताह आहे आणि या सप्ताहामध्ये आपण शिवभक्त आदरणीय भानुदासजी बाबा यांच्या अमृततुल्य वाणीतून संगीत रामकथा आहे का साधी श्री रामकथा श्रवण करीत आहात आणि या सप्ताहामध्ये माझ्या वाटेला 7व्या क्रमांकाची म्हणजे जागराची सेवा माझ्या वाटेला आली हे मी माझे थोर भाग्य समजतो सेवेला सुरुवात विठ्ठल आणि ही सेवा ज्यांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत आले ते म्हणजे हरिभक्त पारायण गायन सम्राट आपल्या गावाचं वैभव आपल्या भागाचं वैभव हरिभक्त पारायण आमचे जगदीश बाबा असतील बाबांसाठी जोरदार टाळी वाजव मस्त जोरदार एकदा त्यांचे माझी भेट मला वाटतं डिसेंबर महिन्यामध्ये झाली होती त्याच दिवशी त्यांनी सांगितलं महाराज आपल्या गावची ही तारीख लिहून घ्या त्यांच्याच माध्यमातून कमिटी समितीच्या माध्यमातून तुम्हा माय बापाची सेवा करण्याचा हा सुयोग विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबार यांचा मागणीपर प्रकरणातील अभंग आहे आणि मागणीपर प्रकरणातील अभंग पहिला शब्द तुकोबाराने अभंगात वापरला हेची
हेची शब्दावरून तुकोबाराने अभंगाला सुरुवात केली आहे. आता हेचे हा शब्द तोच व्यक्ती उच्चारतो की ज्या व्यक्तीला पुढची गोष्ट आग्रहानं पाहिजे का त्या गोष्टीसाठी अट्टहास चालू आहे, तेव्हा व्यक्ती हेची शब्द वापरतो. साध्या भाषेत सांगायचं झालं तर एकाच सारख्या, एकाच मापाच्या, एकाच मोलाच्या, एकाच किमतीच्या, एकाच प्रकारच्या 100 वस्तू समोर आहेत. त्या 100 वस्तूपैकी 99 वगळता एकच पाहिजे, तेव्हा माणूस याची शब्द वापरतो. उदाहरण स्वरूप सांगतो, लक्ष द्या जरा, महिला मंडळी लक्ष द्या, ऐका. एखाद्या मायमावशीने दुसऱ्या मायमावशीच्या अंगावरची साडी पाहिली. आता ती बिचारी कुठं गावाला गेलेली असते, गावाहून तिने ती साडी आणलेली असते बिचारीनं, आणि ती साडी दाखवता दाखवता अशी म्हणते, बाई गंगूबाई, येतो कोणी गंगू नाही ना, तिथं पेटायचं आपलं, गंगूबाई ही साडी आहे, 9,000ची साडी आहे. अशी साडी आपल्या शेगाव भागात काय बुलढाणा जिल्ह्यात कुठं भेटणार नाही. एक नंबर क्वालिटीची साडी बाई, 9,000ला साडी आहे. बाहेर घ्यायला गेलं तर 10-12 हजाराची आत लोक देत नाही, पण मा भावानं आणली बाई 9,000ची. एक नंबर साडी आहे, क्वालिटीची साडी, एक नंबर साडी आहे. आता ह्या माय मावशीच्या मनात ती साडी बसते. मी लगेच घरी जाते. घरी गेल्यावर नेमकीच नवरा ऑफिस मधून शेतातून कुठून तरी बाहेर गाऊन आलेला असतो. बिचारा सोफ्यावरती बसतो, पंखा चालू करतो, कूलर चालू करतो, निवांत बसतो. बायको न म्हणता आज जाते लगे पेला भरून आणते, म्हणते घ्या पाणी. नवरा शॉकच होतो, बापू एवढ्या वर्षात कधी हिने पेला भरून दिला नाही ना म्हणता, आजच कस काय दिला. नवरा म्हणते काय मिळेल, काय नाही उगाच दिला. बर बर बर, बसते जवळ 2 मिनिटं. ऐका ना, काय बाजूच्या यमुनाबाईच्या अंगावर मी साडी पाहिली आणि मला तशी साडी घ्यायची. नवरा म्हणते येडी झाली का तू, आता माग मकर संक्रांतीला घेतली, आता पुढं पप्प्याच्या बहिणीचं लग्न आहे तेव्हा दुसरी अजून घेणार आहे, जरा दम मार. ही म्हणते मला काहीच माहिती नाही. अव तू येडी आहे का, आता तुला 12,000ची साडी घेतली माग, मला त्या काही माहित नाही, मला तेच साडी पाहिजे. नवरा म्हणतो अगं चल दुसरी 20,000ची घेऊन येतो. नवरा बायको म्हणते मला ती नाही, मला हेच पाहिजे. 9,000च्या साडी पुढे 20,000ची साडी ही नको म्हणणं, कारण की आग्रह त्या साडीसाठी आहे आणि तेव्हा याचे शब्द वापरतो. हे नाही कळलं दुसरं सांगतो, ऐका. आता तरुण मंडळी बसलेलेच आहेत माग, आता लग्न सरायचं सीझन चालू आहे. एखाद्या जर का मुलाला आपण मुलगी दाखवली आणि ती पहिलीच मुलगी त्या मुलाला पसंत आली आणि घरी आल्यानंतर बैठक चर्चा सुरू झाली आणि मुलगी करायची का नाही, करायची का नाही. मुलगा म्हणतो बाबा मला मुलगी पसंत आहे, मला लग्न करायचं, काही हरकत नाही. वडील म्हणतो अरे बाळा कशी गोष्ट करायला लागला, अरे ती रूपाने दिसायला चांगली आहे, शिक्षणही चांगलंय, पण तिचे वडील श्रीमंत नाहीत. नाही काही तर लग्न थाटामाटात तर पार पडलं पाहिजे, 4 पाहुणे आले, हव्या तशा गोष्टी घेता आल्या पाहिजे, काही ना काही भेटलं पाहिजे, काही ना काही चांगलं झालं पाहिजे. जर असे वडील श्रीमंत बघू म्हणजे चांगलं लग्न होईल, पुढे तुला त्रास येणार नाही. पोरगा म्हणतो मला ते काही माहिती नाही, मला तीच बायको पाहिजे. आपण म्हणतो दुसरी कर, ते म्हणते मी दावा घेऊन पळेल पण मला तीच बायको करायची. कळालं तुम्हाला, बाकीच्या 9 मुली न पाहता त्यानं माघारी लावल्या, पण एकच मुलगी पसंत केली कारण की तीच पाहिजे होती, तिच्यासाठी आग्रह होता. म्हणून तुकोबारा म्हणतात ऐक देवा, तू दान देण्यामध्ये शूर आहे, तू दान देतो हे मला चांगलं माहितीये, पण तू जे दान देतोय मला ते नाही पाहिजे, तर मी जे मागतोय ते पाहिजे. म्हणून हे जे दान दे गा देवा, मला हेच दान पाहिजे. कुठलं दान तुकोबारा आहे, तेव्हा महाराज सांगतात तुझा विसरण व्हावा देवा, मला तुझा विसर पडला नाही पाहिजे. संसारिकाला विसर पडतो, संतांना कधी विसर पडत नाही, कारण की संतांना नित्य आठवा असतो. पण देवा तुझा आम्हाला नित्य आठवा आहे, तरी सुद्धा मला विसर पडू देऊ नको. पण तुकोबारा आहे, तुम्हाला माझा विसर पडू नये याकरता तुम्ही काय करसाल. महाराज म्हणतात मी एक करेल गुण गाईन आवणी, हेचे माझे सर्व जोडी. देवा मी तुझा रात्रंदिवस गुणगान करेल, ते असं करील असं करील असं करील की स्वतःच्या देहाला काही झालं तरी चाललं, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो, एवढं तल्लीन नामचिंतन करील आणि त्यातच माझं सर्व सुखी देवा. पण एवढं म्हटल्यानंतर पांडुरंग परमात्मा विटेवरून खाली उडी मारतात, तुकोबाराच्या खांद्यावर हात ठेवतात. तुकोबाराय काय, अहो तुम्ही संसारिक संत आहात, तुमच्या संसाराकरता धन मागा, मुक्ती मागा, ऐश्वर्य मागा, पद मागा, संपत्ती मागा, एवढं काहीतरी मागा, मी म्हणलं ते देतो, काहीतरी संसारासाठी मागा. असं तुकोबाराने ऐकलं, सरदिशी 2 पावलं माग सरले आणि तुकोबारा म्हणतात देवा न लगे मुक्ती धन संपदा, आम्हाला मुक्ती नको, धन नको, संपत्ती नको, मग हवंय तरी काय, तर संत संग देई सदा, आम्हाला संतांचा संग पाहिजे. पण तुकोबारा तुम्ही संतांचा संग पाहिजे असं म्हणता, पण नेमकी संतांच्या संगतीमध्ये असं आहे तरी काय. देवा तुला माहित नाही संतांच्या संगतीमध्ये काय पावर आहे. नाही अहो देवा ऐका, आमचे ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात सांगतात, अकळावा श्रीपती
येणे पंथे आकळावा त्रिपदी येणे पंथे आकळावा त्रिपती येणे पंथे आकळावा त्रिपती संतांचे संगती मनो मार्ग गती संगती मनो मार्ग गती संतांचे संगती मनो मार्ग गती संगती मनो मार्ग गती आकळावा त्रिपदी येणे पंथ आकळावा त्रिपदी येणे पंथे आकळावा त्रिपती येणे पंथे आकळावा त्रिपती वा 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 एकदम मस्त बर का. काय माहिती का, हरिपाठ प्रकरण असं आहे, पुढं म्हणणं लई सोपं आहे, पण माग म्हणायचं म्हणल्यावर दिवस लागतात, समजतच नाही नेमके काय आहे. ज्ञानदेव म्हणे काय म्हणे, घर जाऊन झोप म्हणे, बाकी काहीच नाही म्हणे, ते सुचतच नाही लवकर नेमके काय. पण संतांचे संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती येणे पंते. संतांच्या संगतीमध्ये एवढं सामर्थ्य आहे की संतांच्या संगतीमध्ये जीव जरी गेला तरी तो पांडुरंग परमात्मा मागे पुढे उभा असतो, मागे पुढे उभा राहे सांभाळेत आलिया आघात निवाराया. हे ताकद संतांच्या संगतीमध्ये, म्हणून मला संतांचा संग दे. पण असं म्हणल्यावर तुकोबाराला देव म्हणतात, तुकोबाराय तुम्हाला संतांचा संघ असेल, तुम्हाला संतांचा संघ पाहिजे, मी देतो, पण संतांचा संगतीसाठी तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागल, आणि पुन्हा पुन्हा जन्म घेणं काही सोपं नाही. नाके तोंडी कुर्मकिडे गर्भवतीचे दुःख गाडे, फार दुःख आहे तुकोबार आहे. तेव्हा तुकोबार हसत देवाला सांगतात, देवा केवढंही दुःख असू द्या, मी त्या आनंदाना भोगायला तयार आहे, फक्त गर्भवासाला घाला. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, तो सुखाने मला गर्भवासाला घाल. आणि ऐक देवा, नुसतं गर्भवासालाच घालू नको, तर तुझा एवढा आठव दे, एवढा आठव दे, एवढा आठव दे की मी तुझ्या आठवत रात्रंदिवस चिंतन गुणनाम केलं पाहिजे. आणि ते कसं, गुण गायन आवडी हे जे माझे सर्व जोडी. हा झाला सरळ भावार्थ. आता ठळक बातम्या. विठ्ठल 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 विचार जर का केला, महाराष्ट्र अलीकडचा कळ अतिशय धावता आलेला क्वालिफाईड जॉब झालेला आहे. आणि काही लोकांनी तर आम्हाला मूर्खामध्ये काढणं लावलंय, वेड्यामध्ये काढणं लावलंय. काही लोक म्हणतात, हो महाराज, अहो हजारो वर्षांपूर्वीचा इतिहास आज जगासमोर करण्याची काय गरज आहे. अहो महाराज, अहो त्रेतावतील रामकथा आजही जगाला सांगण्याची गरज काय. अहो महाराज, अहो द्वापारयुगातील कृष्ण कथा आजही समाजाला सांगण्याचं कारण काय. त्याचं कारण असं, नीट ऐका. हिस्ट्री इज अ गाईड ऑफ मॅन. इतिहास हा माणसाचा मार्गदर्शक आहे. आणि याच्याही पुढे जाऊन सांगायचं म्हटलं तर हिस्ट्री इज अ लॅम्प ऑफ एक्सपिरियन्स. इतिहास म्हणजे अनुभवजन्य परोपकाराची खाण आहे. विठ्ठल आणि आपल्या इथं जो ग्रंथ श्रवण करणं चालू आहे तो म्हणजे काही साधारण नाही, श्रीराम कथा चालू आहे. आणि मला तरी असं वाटतं, जेवढ्या संख्येनं आज आपण कीर्तनाला आलात याच्यापेक्षा जास्त संख्येनं आपण रामायण ऐकायला येत असाल. पुरुष मंडळी येतात तुम्ही रामायण ऐकायला? येता का? खरं खरं सांगा, हो नाही का, असं बिंदास काही विषय नाही. येता का तुम्ही? नाही येत, बरं काय हरकत नाही. महिला मंडळ तुम्ही येत असता का? तुम्ही येत असता? दररोज येता? वा, रामायणात काय सुरू आहे आज? म्हण आजच नव्हती आली, बाकी दररोज येते. नाही येत असाल तर काही हरकत नाही, पण नसल जर का येत आलं पाहिजे बरं का. रामकथा ऐकावी. काय ऐकावी? रामकथेसारखा शक्तिशाली ग्रंथ दुसरा कुठला नाही. कशाला म्हणतात रामकथा? ज्या ग्रंथामध्ये आई कशी असावी हे सांगितलंय, भाऊ कसा असावा हे सांगितलंय, पत्नी कशी असावी हे सांगितलंय, वडील कसे असावे हे सांगितलंय, प्रजा कशी असावी हे सांगितलं, राजा कसा असावा हे सांगितलं, मित्र कसा असावा हे सांगितलं, निश्चय कशाला म्हणतात ते सांगितलं, निष्ठा कशाला म्हणतात ते सांगितलं, प्रेम कशाला म्हणतात ते सांगितलं. हे तर कुठलेही ग्रंथ सांगतील, परंतु शत्रू ही कसा असावा हेही ज्या ग्रंथात सांगितलं ते म्हणजे रामकथा आहे. आणि रामकथा म्हणजे जीवनाचा उद्धार करणारी कथा आहे. जीवनामध्ये तापलेल्या जीवाला शांती प्रदान करण्याचे एकमेव साधन म्हणजे रामकथा आहे. म्हणून रामकथा ऐकली पाहिजे. रामकथेसारखा पवित्र ग्रंथ जगात दुसरा कुठला नाही. सगळे ग्रंथ सांगतात, पण रामकथा ती वेगळीच आहे. रामकथा काय ऐकावी? कारण की रामप्रभूनं केलेले गुणगान, का रामप्रभूच्या मध्ये असलेले काही गुण, त्यातले एखादा तरी गुण आपल्या अंगामध्ये यावा. भरपूर भरपूर गुण होते रामप्रभू मध्ये, पण काही जर का सांगायचं झाले तर पहिली गोष्ट म्हणजे कधी
कुणाविषयी दोष नाही. दुसरी गोष्ट स्थितप्रज्ञ. स्थितप्रज्ञ म्हणजे सुखात सुखी नाही, दुःखात दुःखी नाही. जेव्हा कळालं की आपण राजगादीवरती बसणार आहोत, आपला राज्याभिषेक होणार आहे, आपण राजा होणार आहोत, अयोध्येचा राजाचा मुकुट आपल्या डोक्यावरती येणार आहे, ही बातमी जेव्हा कानावर पडली तेव्हा राम प्रभू आनंदी झाले नाही. आणि त्याच्याच पुढच्या क्षणी कानावरती बातमी पडली की अयोध्येचा आपला अयोध्येचा राज्याभिषेक गेला तिकडं कुठं, पण आपल्याला अयोध्या सोडून, आपलं घर सोडून, आपले नातेवाईक भाऊ बहीण आई वडील सोडून आपल्याला 14 वर्ष वनवासात जावं लागणार आहे. वनवासामध्ये फक्त आपली पत्नी आणि आपला छोटा भाऊ लक्ष्मण आपल्या बरोबर आहे. वलकल घ्यावी लागणार आहे. द्रव्य धन घोडे हाती मान मुजळ सगळे या ठिकाणी राहणार आहे. पायी प्रवास करावा लागणार आहे 14 वर्ष. एवढं कानावर बातमी पडली, लगेच आपलं सामान बांधलं, लगेच निघले. का तुम्ही कुठं ऐकलं? रामप्रभू कौशल्य मातेच्या खोलीत गेले आणि आई येतो बा, टाटा बाय बाय, व्हिडिओ कॉल करायचा आहे, हाय बाय करायचं, आहा अजिबात नाही. उचललं सामान केलं की निघले, वापस कलम पाहिलं नाही. आणि ज्या आईमुळे वनवास भेटला त्या आईचं नाव होतं सुमित्रा, बरोबर का? मग काय होतं? काही आईमुळे वनवास भेटला 14 वर्षाचा. उलट द्वेष 14 वर्षाच्या वनवासामध्ये केला नाही, ज्या कैकेमुळे श्राप भेटला. उलट जेव्हा राम प्रभू वनवासातून घरी आले, 14 वर्षाचा वनवास संपूर्ण अयोध्येमध्ये आले, तेव्हा कौशल्य मातेच्या खोलीत गेले नाही, सुमित्रा मातेच्या खोलीत गेले नाही, तर सरळ कैके आई साहेबाच्या खोलीत गेले आणि कैके आई साहेबांचे पाय पकडले. आणि तेव्हा कैके बघतात माग सरतात रडायला लागल्या, रामा माझे पाय पकडू नका, मी पापी आहे, माझ्यामुळे 14 वर्षाचा वनवास तुम्हाला भेटला, माझ्यामुळे किती यात्रा सहन केल्या, किती ऊन तापला असेल, माझं लेकरू कुठं थांबलं असेल, उन्हामध्ये किती पाऊस पडला असेल, एका टायमाला भाकर भेटली नसेल, काही फळं भेटली नसेल, रात्रभर माझा मुलगा उपोषी झोपला असेल, एवढं राजवैभव असताना तुम्ही राज्य होणार होतात, पण मी तुम्हाला 14 वर्ष वनवासाला धाडलं, माझे पाय पकडू नका, मी पापी आहे, मला इथं राहण्याचा अधिकार नाही, माझे पाय पकडू नका. तेव्हा रामप्रभू हात जोडून सांगतात, आई तुमच्यामुळे लोकांना राम कळला. जोपर्यंत मी इथं होतो, जोपर्यंत अयोध्येत होतो, तोपर्यंत श्रीराम का राजा राम म्हणवल्या गेलो, पण जसा 14 वर्षाचा वनवास संपून घरी आलो, तसा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्रजी म्हणवल्या गेलो. कारण तुझ्यामुळे आहे. तू 14 वर्षाचा वनवास दिला म्हणून. द्वेष नाही, साधे. आपण पंक्तीत जेवायला बसलो आणि पंक्तीत वाढता वाढता एखादी जर आपली बुंदी कमी वाढली, खायची बुंदी, तर आपण 2 दिवस त्याला बोलत नाही, कारण त्याने बुंदी कमी टाकली असते, 2 दिवस त्याला बोलत नाही. पण ज्या आईमुळे 14 वर्षाचा वनवास भेटला, त्या आईचा कुठे सुद्धा राग नाही, द्वेष नाही, उलट ती आई सर्वात जवळ केली. कारण आहे द्वेष नाही. अशी रामप्रभूची कथा चालू आहे. आणि ऐकणाऱ्या माणसाला चकोर झाल्याशिवाय, अंतकरण स्वच्छ केल्याशिवाय उपाय राहत नाही. आणि अंतकरण स्वच्छ करायचं असेल तर फक्त आणि फक्त रामकथा आहे. अचानक तिची सांगता झालेली, पण आपल्या गावात आपल्या परिसरात जर का कुठं रामकथा, भागवत कथा, कुठलाही ग्रंथ असेल तर निश्चितपणे ऐकायला जा, कारण की जीवनाचा उद्धार म्हणजे रामकथा आहे. म्हणून सगळ्यांची चरणी प्रार्थना विनंती. विठ्ठल मागणी पर मी काय जवळजवळ 1 ते 1.5 तास झाला जवळ आपलं कीर्तन सुरू, पण तुम्ही जसे उभड्या मांड्या घालून बसले तसेच बसले. जरा मांडी गिंडी घाला ना जरा तुम्ही काहीतरी. महिला मंडळी तुमचं काय दुखा लागलं काय? असं नीट बसा, असं मोकळं मांडी गिंडी घाला. पुरुष मंडळ जसे ताट बसा, असे असे लूज नका बसू, असे ताट बसा, असं हा असं मोकळं बसलं पाहिजे. कसं असतं माहितीये का, ते विनोद बाबा कीर्तनाची काहीतरी परंपरा असते, कीर्तनाची काहीतरी व्याख्या असते. आपल्या इकडच्या व्याख्या बदलून टाकली बा लोकांनी कीर्तनाची. आपल्या इकडे कीर्तन 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 म्हणजे काय? कीर्तनकारांनी येणं, फेटा घालणं, 2 तास इथं उभं राहणं, 2 तास लगातार बडबड करणं, आणि आपण खाली बसून दगडासारखं ऐकलेलं कीर्तन म्हणतात. बरोबर का? म्हणा हो, म्हणजे जमलं नाही. याला कीर्तन म्हणत नाही. कीर्तन 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 म्हणजे काय हे ऐकायचं असेल तर महाराज सांगतात, कीर्तन चांग कीर्तन कीर्तन चांग कीर्तन
मस्त जोरदार एकदा वा. कीर्तन चांग होय अंगारी रूप जिथं बसल्याच्या नंतर आठवण आठव गेले भावा भाव झाला स्वयंमेव पांडुरंग किंबहुना स्वयंसा कोठे आठवची नाही आणि कारण काय देहाचे देही भोग दशा म्हणून कीर्तनात बसलं म्हणजे नीट मांडी घालून जरा चेहरा फ्रेश करून बसलं पाहिजे का मै भाषा कळणार तुम्हाला भाषा कळागले पुरुष मंडळी झोपले काय तुम्ही भाषा कळागली का हो नाही बोला जरा भाषा कळागली का हा महिला मंडळी भाषा कळागली मग आपली हा नाही कसं असते माहितीये का ती कीर्तनकाराचं कीर्तन चांगलं होण्याकरता दोन गोष्टी सारख्या पाहिजे किती गोष्टी बोला किती शाबाश दोन गोष्टी सारख्या पाहिजे पहिली गोष्ट भाषा सारखी पाहिजे आणि दुसरी गोष्ट पद्धती सारखी पाहिजे या दोन गोष्टी जेव्हा सारख्या असतील तेव्हा कीर्तनकाराचं कीर्तन समाजाला लवकर कळते नाही म्हंटल बाबा आमच्या मेहकरची पद्धती वेगळी तुमच्या गावाचं नाव काय तरोडा तरोड्याची पद्धती वेगळी अशक्य का नाही ते काहीतरी म्हणे पा ते 12 मैल का 12 कोस अंतर कापल्यानंतर भाषा आणि पद्धती बदलते काय म्हणे ती नेकरी बाबा तुम्ही रागारागच पाहिला बा नाही 12 मैल का 12 कोस काय शब्द आहे तो 12 कोस अंतर कापल्यानंतर भाषा आणि पद्धती बदलते म्हणून विचारून घेतलेला बरं असते नाही म्हटलं आमच्या मेहकरची पद्धती वेगळी तुमच्या तरोड्याची वेगळी आमच्या इकडं माणूस मेला की जाळतात तुमच्या इकडं जुता अरे बापा अवघडच जिता जाळतात म्हणल्यावर मुक्कामी थांबला की तो संपलाच लगे पाहायचंच काम नाही लगे नाही मेल्यावर जाळतात का जिथं जाळतात मेल्यावर जाळतात आमच्या इकडं माणसं झोपली की डोळे लावून घेतात तुमच्या इकडं उघडे वा अवघडच शिरा आमच्या इकडं माणसं झोपले की श्वासोश्वास चालू ठेवतात तुमच्या इकडं बंद करतात का वा अवघड जे बंद करतात म्हणल्यावर मग तर आमच्या इकडं लहान लेकर संडासले बसले पुढं सरकतात तुमच्या इकडं आता म्हणा असे माग येतात असे नाही म्हणजे कसं जवळ सगळं सारखं आहे का नाही मग भाषा कळे ना का बदलायची कॅशेट बाबा नाही तुम्ही नाही म्हणायचंच नाही आजचे दिवस जे होईल ते हो म्हणायचं माग सरायचंच नाही तुम्हाला ही भाषा कळली नाही म्हणून दुसरी भाषा सांगतो ऐका कीर्तन रूपी सेवक तिस्स गुणा अभंग जगद्गुरु तुको बाराय राशी नड्डू ప్రపంచంలో 5 యది అభంగనలో సంఖ్య పందముని వందర రెండు సంఖ్య యొక్క బోధకుడుకి సుయక్క 4 దశలు అందముని అలాంటి అభంగ ఉంది అభంగనలో జగద్గురు తుకోబారాయ్ ప్రేమ యొక్క ప్రాముఖ్యత వాళ్ళ చెప్పత్తరు విఠల कळलं का मी काय म्हणलो तर तुमच्या डोक्याच्या नाही सभा मंडपाच्या वरून गेला असेल ते ही तेलुगू भाषा होती कळली का तुम्हाला नाही दुसरी बोलू का तुमच्या पाया पडतो राव जरा बोलत चला हो मायच्यान दुसरी बोलू का असे माणसं भेटले की जरा मला बरं वाटतं जरा असं आता बोललेली ती तेलुगू होती आता बोलतो ती कन्नडी ऐका प्रस्तुत अभंग चैतन्यलो कीर्तन रूपाल सेवक संघ व्यंपिक चैव तदुपरी पालस्य गोपस्य साधु विठोबा वैक्य प्रेम भक्तडू निष्कर्म योगी देहू कनालगु मित्र पंचमतलेवणी अंधवा प्रजादरण उंदी पंचमतलेवणी गाता उपदेशाभंगा संख्या ಮೂರು ಒಂದು 22 ಈ ಅಭಂಗ ಗಡಲಿ ಜಗದ್ಗುರು ತುಕೋಬಾರ ಏನಾದರೂ ಅತಿಗಂಡ ಅತ್ಯುತ್ತಮ ಅಭಂಗ ಈ ಅಭಂಗ ತುಕೋಬಾರ ಮಾಡಿ ಅಂದ್ರು ಹಲೆ ನುಡುತ್ತಾರೆ ವಿಠಲ ही कळली का ही पण नाही कळली ही कन्नड होती तिसरी बोलू का वा 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 असे सपोर्ट केला की मला आनंद येते जरासा कसं सपोर्ट केला म्हणजे बोलत राहील चांगलं असते मी आल्या आमच्या जगदीश बाबांना सांगितलं महाराज ऐका आमचं जे हे गावी तरोडा नावाचं गाव म्हणजे आमच्या तालुक्यातला सगळ्यात हुशार गाव म्हणजे तरोडा असं ते म्हंटले बर का ते म्हंटले जेवढे काय माणसं कीर्तन असतात महिला पुरुष मंडळी हे सारे वेल एज्युकेटेड शिकेल असतात म्हणे त्याला कळल असं बोला असे ते म्हंटले म्हणून तुम्हाला कळल असं बोलतो ऐका on the base of this simple meaning abhanga this abhanga is a resident of you jagadguru Shri Sant Tukobarai
जिस मंगाई जगतगुरु तुकोबार है द जगतगुरु तुकोबार है ईसन बोलो बायन कन कई सुन जिस मंगाई जगतगुरु तुकोबार है फोर द तांदात फोर द चरण जिस मंगाई जगतगुरु तुकोबार है गाथाज नंबर 2222 नंबर जिस मंगाई जगतगुरु तुकोबार है says all people why says all people search na bhanga why search na bhanga preach to do something why profit in my life the preach to do something सर्जना भंगा विठ्ठल हे कळली का तुम्हाला ही पण नाही कळली ही पण नाही कळली का चौथी बोलू का जरा मोठ्याने चौथी बोलू का काढा 500 रुपये ते का असंच का काय नाही मी जवळ जवळ बोलता बोलता 3 भाषा बोललो कन्नड बोललो तेलुगू बोललो इंग्लिश बोललो याच्या मागे एक कारण आहे मला असं वाटतं विनोद बाबा की आपला वारकरी संप्रदाय हा केवळ आणि केवळ आपल्या भारतापुरता किंवा महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता आपला वारकरी संप्रदाय हा विश्वव्यापक झाला पाहिजे मताचा माणूस मी असं मला वाटतं संप्रदाय वाढला पाहिजे आणि कुठल्याही कीर्तनकाराच्या माध्यमातून भाषेमध्ये तटीबंध प्रत्यारोप आडवा आला नाही पाहिजे संप्रदाय वाढवण्याकरता प्रत्येक कीर्तनकाराला मोजक्या 2 नाही तर 3 तरी भाषा आल्या पाहिजे जवळ जवळच्या जेणेकरून संप्रदाय वाढल आणि आपल्या भारताची सध्या अशी परिस्थिती आपण आईला मावशी मावशीला आई म्हणतोय जी मातृभाषा मराठी तिच्याकडे आज कोणी जात नाही पण जी बाहेर देशातून मावशी म्हणून आलेली इंग्रजी भाषा आहे तिला सगळ्यांना डोक्यावरती उचलून घेतलंय पट्टे माझं बोलणं कसं बघा एखादा तरुण मुलगा कुठं 4 चौघाई शहरात गेला 4 चौघाई शहरात जाऊन तो जर का तरुण मुलगा मराठी भाषेत बोलला त्याला काय समजतात शाबाश अडाणी गावठी न शिकलेला पण तो जर का इंग्लिश मध्ये बोलला तर आहा हुशार आहे माझा इंग्रजी भाषेला विरोधी असं अजिबात मनात आणू नका माझं फक्त एवढं मत आहे जेवढं प्राधान्य आपण दुसऱ्या भाषेला देतो तेवढं आपल्या मराठी भाषेला द्या किती केलं ते मायला मावशी म्हणून जमत नसते माझं तर असं मत आहे की इंग्लिश आली पाहिजे कलियुगाची गरज आहे विज्ञानाचं युग आले पाहिजे पण लक्षात घ्या 2 गोष्टी असेल तर इंग्लिश बोला पहिला आपल्याला पक्की येत असेल तर बोला आणि दुसरी गोष्ट समोरच्याला कळत असेल तर बोला उगा फजिता करून घेऊ नका आणि काही माणसाला जगन्नाथ बाबा भलती वक्ती सवय असती 2 शब्द पाठ पण तसे मधामधात घालतात असे तुम्हाला खोटं सांगत नाही मी गेल्या महिन्याभराखाली कार्यक्रमाला गेलो तुझ्या एका ठिकाणी आता 2-3 दिवस कार्यक्रमाला होतो आणि एक माणूस माझ्यासोबत होता हो का जगदीश बाबा होतं म्हणा ते 8 दिवस माझ्या सोबत होतं आता मी अधून मधून इंग्रजी बोलतो त्याला सुद्धा आवड लागली आपल्याला इंग्रजी भाषा शिकायची आपल्याला इंग्रजी भाषा आता बाप जन्मी कधी इंग्रजी पाहिल नव्हती पण शिकवायची मी काय केलं त्याला आपल्या दैनंदिन जीवनात दररोजचं एक वाक्य घेतलं आपलं मराठीतलं ते इंग्लिश मध्ये ट्रान्सलेशन करून सांगितलं आणि यानं पाठ केलं बरं का बाबा ते ठरल्याप्रमाणे 9व्या दिवशी आम्ही 16 त्याला घरी गेलो त्याच्या अंगणात गाडी उभी केली त्याला म्हणलं दादा तुम्ही आता आराम करा आम्ही निघतो ते म्हणे नाही महाराज चाय घेऊन जा काही गरज का चाल बोलवायची पण नाही म्हणलं नाही भरपूर झाला नाही चाय घेऊन जा नेलं बा बळजबरी आता महाराज लोकांना चहा पाजणं काही वाईट नाही बरं का नेलात मी माझे वडील सोप्यावर बसलो आम्ही मग यानं आता मुकुटान बायकोला आज द्याव का नाही अय गाड्या आपले इथं महाराज आले आणि त्यांना जरा 2 कप चहा दे असं मराठीत म्हणायला पाहिजे का नाही तुम्ही बोला राव जरा सक मध्ये म्हणायला पाहिजे का नाही गडदे इंग्लिश मध्ये बायको मध्ये आय बायको म्हणते काय म्हणे 2 कप टी बाई म्हणे काय पुन्हा म्हणा म्हणे 2 कप टी बाई होती लगेच तापड बाईने पदार खोसला म्हणे मी नाही 2 कप तुझा बाप कप तुझा खानदान कपटी वारे वा अव येडी हळद 2 कपटी म्हणजे 2 कप चहा दे तिला वाटलं कपटी म्हणजे शिवी दिले का काय काढणं चहा घेण्याच्या म्हणजे भांडणं सोडायचं काम पडलं नाही का ग जिथं कळती तर बोला काय फरक काय डिफरन्स काय अंतर माझ्या मराठी भाषेतला इंग्लिश भाषेतला नीट लक्ष नाही का पटलं नक्की टाळी बाजू ऐका मराठी भाषेत ती मराठी भाषा आहे आणि इंग्लिश भाषा ती इंग्लिश भाषा आहे इंग्लिश भाषा ए पासून सुरू होते आणि झेड ला जाऊन संपते ए फॉर आणि झेड फॉर झेब्रा म्हणजे खाण्यापासून ते 4 पायाच्या प्राण्यापर्यंत जाती ती म्हणजे इंग्रजी भाषा आहे पण माझी मराठी भाषा ती मराठी भाषा आहे अ पासून सुरू होते आज्ञेला जाऊन संपते अ म्हणजे अज्ञानी आणि म्हणजे ज्ञानी अज्ञानी व्यक्तीला ज्ञानी बनवून सोडते ती म्हणजे मराठी भाषा आहे म्हणून
प्रत्येक व्यक्तीला आपल्या मराठी भाषेचा स्वाभिमान असलाच पाहिजे. इथं बसलेला एखादा व्यक्ती म्हणून, महाराज तुमच्या सगळ्या संतांनी मराठीत काव्य केलं, गाथा लिहिला मराठीत, ज्ञानेश्वरी मराठीत, अमृतानुभव मराठीत, हरिपाठ मराठीत, अभंग मराठीत, सगळे वाङ्मय आपल्या मराठी भाषेत आहे. याचा अर्थ तुमच्या सगळ्या संतांना मराठी भाषा येत असावी. पण मी फार शिकलो आणि मला 5 भाषा येतात, मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड, तेलुगू, 5 भाषा. याचा अर्थ तुमच्या संतांपेक्षा भाषेच्या बाबतीत मोठा झालो मुळेच नाही. आमचे सगळे संत सोडा, एकले मावळे जरी पकडले तर त्यांना किती प्रकारच्या भाषा येत होत्या. 56 भाषेचा केला से गौरव. भवार्णवी नाव उभारिले भवार्णवी नाव उभारिले भवानवी नाव उभारेले, भवानवी नाव उभारेले. 56 भाषेचा केला से गौरव भवार्णवी नाव उभारिले भवार्णवी नाव उभारिले 56 भाषेचा केला ती गौरव, भवानवी नाव उभारेले, भवानवी नाव उभारेले. 56 भाषेचा केला से गौरव. माझ्या मावळीला तब्बल 56 प्रकारच्या भाषा येत होत्या, पण मराठीमध्ये ज्ञानेश्वरी लिहिली, कारण की मराठी भाषेचा अधिकार फार श्रेष्ठ आहे. म्हणून प्रत्येक माणसानं मराठीकडे आलं पाहिजे आणि संप्रदाय वाढला पाहिजे, याकरता बोललो. विठ्ठल हॅलो हॅलो हॅलो. मागणी प्रकरणातील अभंग आहे. पहिला प्रश्न असा आहे की संत आणि मागणी हे 2 शब्द एकत्र आले कसे? कारण की जे संत आहेत ते कधी मागत नाहीत, आणि जे मागत असतील, जरा लक्ष द्या, जे मागत असतील ते कधी संत होत नाही. तुळशीदासजी सांगतात, तुलसी कर पर कर करे, करतल करना करे, जस दिन करतल कर करे, उस दिन मरण भले. तुळशीदासजी सांगतात, आमचा हात देण्याकरता हातावर असल, तुलसी कर पर कर करे, करतल करना करे, आणि जस दिन करतल कर करे, उस दिन मरण भले. साध्या अर्थात हात पसने जेणे हात पसरे देणे. त्याचे तुका म्हणे करी ब्रह्मांड हात ठेंगणे, हात पसरे जेणे. त्याचे हात पसरे जिने म्हणे ब्रह्मांड ठेंगणे, म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे का म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे. म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे हात पसरे देणे, धिक्काचे हात पसरे देणे. हात पसरे जिने हात पसरे जिने असं वातावरण झालं, जरा बरं वाटते. हात पसरे जिने धिक त्याचे, जो मागतो त्याच्या जिनाचा धिक्कार असो, का जो व्यक्ती मागतो त्याच्यावरती डिझेल टाका आणि त्याला काडी लावा. हे मी नाही सांगत, महाराज सांगतात. भिक्षा पात्र अवलंबने, जळो जिने लाजीरवाने, त्याच्या जिन्याचा धिक्कार असो असे म्हणणारे तुकोबार आहे. इथं मागतात का? लक्ष देऊन ऐका बर का. माणूस का मागतो त्याला 3 कारण. किती कारण आहेत बोला? किती? मी घरून येऊ का? मग जरा मोठा बोला. किती कारण? 3. गरज, स्वभाव, परंपरा. 3 कारण आहेत. कसे कसे सांगतो ऐका. गरज, आता तुम्हाला शेगाव किती किलोमीटर आहे? 15 किलोमीटर ना. हा, 16. अजून कोणी म्हणा? 17. आता एकदा म्हणूनच जा. आता 15, 16, आपण 15.5 पकडू. तुमचं नाही न्यायचं नाही. 15.5. आता याच्या पुढे जायचं नाही. 15.5 किलोमीटर आपल्याला शेगाव आहे. आता मी शेगाव मध्ये प्लॉट घेतला, बरोबर आहे. प्लॉटचे काय भाव चालू आहे शेगाव मध्ये? जे काय असतील ते. मी प्लॉट घेतला. मला प्लॉट वरती बांधकाम करायचं 20 लाखाचं. कितीचं करायचं? जरा मोठं. कितीचं? शाबाश, 20 लाखाचं. माझ्याजवळ अवेलेबल आहे 15 लाख. किती आहेत? कमी किती पडले? 5. मग मी काय करणार? आमच्या जगदीश बाबाला कॉल करणार. हॅलो बाबा, जय हरी. जय हरी. काय चाललं? बस 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 निवांत. काय बाबा लय कार्यक्रम केले बा तुम्ही. सकाळी दिंड्या काय, दुपारी कथा काय, संध्याकाळी कीर्तन काय, लई दणकावून कार्यक्रम केले. 1,000 लाख रुपये द्या. देसाल ना?
होतं म्हणा लोकाय पुरतं. आता ते द्या तेव्हा द्या लागले तो उदार अंतग्रहण द्यायचं. कोणीच जाऊ नका पैसे देऊस तर, अजिबात जागेवर उठू नका कोणी. त्याले मागेल आमची विनोद बाबाला कॉल करेल, त्याले मागेल बाबाला कॉल करेल, असे 5-6 जणांना कॉल करेल आणि 5 लाख रुपये मागेल. आता मला खरं सांगा, मी मागितले 5 लाख रुपये, कारण काय होतं? शाबाश, काय पडली मला? गरज पडली. आता पहिला प्रश्न गरज. गरजच्या दृष्टीने आपण मागणी बघू तू भरायची, पण गरजेच्या दृष्टीने जर का मागणी बघितली चुकीची ठरते. कारण गरज संसारामध्ये पडते आणि परमार्थामध्ये गरज पडत नाही. तुम्ही अनुभवी माणसे, आयुष्यात कधीतरी एखादा कॉल आला असेल, पाटील काय, अहो माझी मुलगी बिमार पडली, थोडा ताप आला, वाटलं जरासा नॉर्मल ताप असेल म्हणून 2000 रुपये खिशात आणले होते आणि दवाखान्यात आलो. डॉक्टरने चेकअप केलं आणि चेकअपानंतर कळलं की मुलीला डेंग्यूचा ताप आहे. आता डॉक्टरने सांगितलं की 5000 रुपये इथं भरा आणि मुलीला ऍडमिट करा, मुलीला लवकर उपचाराची गरज आहे असं डॉक्टरने सांगितलं. खिशात 2000 रुपये, लवकर गरीबावर कृपा करा आणि 3000 रुपये फोन पे पाठवा. काहीतरी कॉल आला असेल, अनुभवी माणसं कॉल आला असेल. पण कधी असा कॉल आला का, हॅलो सप्ताह करणं चालू आहे आणि सप्त्याला वर्गणी कमी पडले, जरा 500 रुपये फोन पे पाठवा, आला कॉल? अजिबात नाही. संसारामध्ये गरज पडते पण परमार्थामध्ये गरज पडत नाही, कारण की देव तिथे उभा असतो. पण संसारामध्ये गरज पडते. तुकोबा राय संसारामध्ये होते का? जाळोनी संसार बैसलो अंगणी, हे तुकोबा रायचं वाक्य आहे. संसाराला काही घेणं नाही आणि गरज असतेच. तर मग तुकोबा रायने 30 लाख रुपयाचं कर्ज दुष्काळामध्ये लोकांत वाटलं नसतं, गरज जर का असती तर. मग गरजाच्या दृष्टीनं पाहिलं तर तुकोबा राय गरजेच्या दृष्टीनं मागत नाहीत. दुसरा पर्याय परंपरा. आता कसं माहितीये का, आता आपल्या भागात नाही, तुम्ही असं नका करा जाऊ, मी जीव तोडून सांगायला लागलो, तुम्ही तिकडं मागा नका पाहा. मग मा मूड गेला की मला 2000 रुपये द्यायला लागतात, तसं मी कीर्तन करत नसतो. ऐका, परंपरा आपल्या इकडं नाही, पण कोल्हापूर तुळजापूर भागात जर का तुम्ही गेले तर तिकडं देवीची परडी असते. काय असते? परडी. आणि त्या परडीचा नियम असते की ज्या बाईची, ज्या घराची देवीवरती भक्ती आहे, श्रद्धा असते, त्या घरातली बाई ती देवीची परडी आणते. तिचा विशिष्ट काळ आला त्या परडीचा की ती बाई काय करते, केस मोकळं सोडते, मळवट भरते, हिरवा साडी चोडा वगैरे नेसते, देवी सारखा अवतार घेते आणि 5 घरं जोगवा मागते. किती घरं? 5 घरं जोगवा मागून तिला 1 किलो पीठ जमावते. मला खरं सांगा, ज्या बाईच्या बँकेमध्ये 2 ते 3 लाख रुपयाचा सध्या अमाऊंट पडलेली आहे, जिचा नवरा लाखोचा महिन्याचा लाखो पगार पडते, भरपूर श्रीमंत आहे, 40-50 एकर जमीन त्या बाईच्या नावावरती आहे, भरपूर श्रीमंत आहे, एवढ्या श्रीमंत बाईला, लखोपती बाईला ते 1 किलो पिठाचं काही घेणदेणं आहे का? बोला तुम्ही, घेणदेणं आहे का? पण तरी तिनं मागितलं. कारण काय होतं? परंपरा होती. तशी तुकोबाराची परंपरा आहे का? तुकोबाराची परंपरा कुठून सुरू होते? अगदी आमच्या विश्वंभर बाबापासून चालू होते. विश्वंभर बाबा, त्यांना 2 मुलं, हरी आणि मुकुंदा. त्यातल्या हरीच्या मुलाचं नाव पतीला शंकर, शंकरला कान्हाला बोलोबा, बोलोबा आणि कणकाईचं लग्न लागलं, त्यांना 3 मुलं झाले, सावजी, तुकोबाराय आणि कान्हैया महाराज. त्यातले तुकोबाराय. अहो परंपरा काय? महिन्याला देवाची वारी करायची, देवाचं दर्शन घ्यायचं, देवाच्या नामस्मरणाशिवाय मनात कुठलाही विचार येऊ द्यायचा नाही. अहो रात्री देवाचं नाम चिंतन करायचं, देवाचं दर्शन घ्यायचं, पण देवाच्या चेहऱ्याकडे पाहायचं नाही. कारण की देवाचा चेहरा असा आहे की पाहिल्यानंतर देव काही ना काही मागावंच लागावा लागतो. आणि ही ताकद देवाच्या चेहऱ्यामध्ये. आणि एकदा का देवाला काही मागितलं की वारीचं सगळं पुण्य तिकडं जातं. म्हणून मागायचं नाही. ही परंपरा, ही तुकोबारायची परंपरा आहे. तुकोबारायची परंपरा काय? माझ्या वडिलासी निरासी गा देवा, तुकोबारायची परंपरा काय? माझ्या वडिलासी, वडील म्हणजे गेलेले पूर्वज, माझ्या वडिलासी मिरासी गा देवा,
तुझे चरण सेवा पांडुरंगा. त्यांची परंपरा आहे. मिरासी शब्दाचा अर्थ परंपरा आहे. काय परंपरा आहे? तुझे चरण सेवा पांडुरंगा. ही पांडुरंगा देवा तुझ्या चरणाची सेवा दे, ही तुकोबरायची परंपरा आहे. किंबहुना काही मागणे काही मागणे अमानुचित, हा हा काही मागणे अमानुचित. काही मागणे अमानुषित, काही मागणे अमानुषित. वडिलांची रीत, वडिलांची रीत जाणत सो. काही मागणे अमानुषित, काही मागणे अमानुषित. वडिलांची रीत, वडिलांची रीत जाणत तो. काही मागणे अमानुषित, काही मागणे अमानुषित. ओके. काही मागणे आम्हा अनुचित, कारण वडिलांची रीत जाणत सो. वडील म्हणजे सांगितलं पूर्वज, आणि रीत म्हणजे सांगितलं किंवा परंपरा. माझ्या वडिलांची परंपरा माहितीये, म्हणून परंपरेच्या दृष्टीने बघितलं तरी परंपरेच्या दृष्टीने तुकोबाराय मागत नाही. आणि तिसरं म्हणजे स्वभाव. कसं आहे माहितीये का? ते असं म्हणतात, एखाद्या बाळानं माणूस जाईल पण त्याचा स्वभाव काही जात नसतो. महाराज सांगतात, आधी होता वाग्या, दैवयोगे केला पाग्या, ज्याचा येळकोट राहीना, मूळ स्वभाव जाईना. किंबहुना आधी होते दासी, पट्टराने केले तिसी, तिचे हिंडणे जाईना, मूळ स्वभाव राहीना. स्वभाव ज्याचा त्याचा ठरलेला आहे. स्वभाव तीन लोकांचा आहे. आपला स्वभाव, देवाचा स्वभाव, संताचा स्वभाव. कोणाकडे काही मागणं हा आपला स्वभाव आहे, अजिबात न मागणं हा संताचा स्वभाव आहे. आणि जो मागत नाही त्याला आग्रह करून देणं हा देवाचा स्वभाव आहे. आणि संत सावकार आहे आणि देव कर्जदार आहे. ज्या ज्या वेळेला तुकोबाराय देवाकडे जायचे त्या त्या वेळेला देव खाली मान करायचे. कारण की तुकोबारायचं एवढं ओझ झालं, तुका म्हणे देवा ऋणी करून ठेवू सेवा. एवढं ऋण, एवढं ओझ देवाच्या डोक्यावरती झालं की त्या ओझ्यापायी देवाची मान खाली वाकली होती. म्हणून तुकोबाराय आले की देव खाली मान घालायचे. भरपूर असं झालं. पण एकदा पांडुरंग परमात्माकडे तुकोबाराय पांडुरंग परमात्मा तुकोबारायकडे पाहू लागले. तुकोबाराय चकित झाले, देवा एवढी वर्ष झाली वाऱ्या करतो, तुम्ही खाली बघायचा आणि आज माझ्याकडे बघताय. हो तुकोबाराय, कारण काय? मागण्यासी मागण्याची आस, काय मुखाकडे. मागण्याची आस, काय मुखाकडे. मागण्याची
वातावरण जर का असलं 12 वाजेला काही सुटायचं नाही कीर्तन. आहा हा हे असे माणसं असते, पैसा गेला पण नांद केला असे. हो कसं 1000-500 शिल्लक जातील पण मजा येते. नाहीतर आपण माग गायकाकडे पाहून म्हणतो काय, आणि ते मागून म्हणतात कुटार खाती गाय. मग दगड खाणार आहे का, कुटार नाही खाणार. तर पण असे मस्त माणसं पाहिजेत. मागणी असी आस पाहे मुखाकडे चिंदिल्या रोकडे मनोरथ. काहीतरी मागाव फार झालं तुकोबर म्हणतात काही नको काही नको. अहो नाही नाही मागा देवा काही नको, काहीतरी मागा काहीतरी मागा काहीतरी मागा. शेवटी तुकोबरायचा नाईलाज झाला आणि तुकोबर हात जोडून सांगतात देवा मला काही नाही पाहिजे, पण तू प्रसन्न झालाय म्हणून, तू मागा म्हणतोय म्हणून नव्हे, तुला वाईट वाटू नये म्हणून. मनसे काही मागा मनसे काही मागा, मनसे काही मागा, मनसे काही मागा. हे तिथे गा पांडुरंगा, हे तिथे गा पांडुरंगा, पांडुरंगा हे देगा पांडुरंगा, देगा पांडुरंगा हे देगा पांडुरंगा. हे मनसे काही मागा, हे तिथे गा पांडुरंगा, हे तिथे गा पांडुरंगा, हे तिथे गा पांडुरंगा. मनसे काही मागा, देगा पांडुरंगा हे देगा पांडुरंगा, देगा पांडुरंगा. मनसी काही मागा हेचे देगा पांडुरंगा. फार बरं वाटलं काही न मागणारे तुम्ही, पण हेचे देगा पर्यंत तुमची मदत गेली, बरं वाटलं तुकोबारा. पण प्रश्न आहे काय देवा, काय प्रश्न आहे. तुम्ही हेची देगा म्हंटली पण नेमकी हेची देगा म्हणजे काय. अभंगाच्या पहिल्याच्या हेचे दान दे गा देवा, हेचे दान दे गा देवा, हेचे दान दे गा देवा, देवा दान दे गा देवा.
जोरदार टाळी अशी मस्त. थांबा 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 थांबा. जेवले केले सगळे आहे ना, तर पुन्हा पंगत बसवायची कीर्तन झाल्यावर केले ना, जरा चांगल्यावर जरा जोरदार हा असं. वा 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 वा, क्या बात आहे. असं म्हटलं का नाही अंतकरणाला लागते डायरेक्ट. असं म्हटलं पाहिजे, नाहीतर हे माणसं लय बेस्ट आहेत बुवा. यायच्या घरात मागच्या जन्मात काय कोकळाच घेतली होती का काय काही माहिती आहे ना. कोकळाच वाटते असं एकदम अगदी असं ऐकत राहावं वाटते. क्या बात आहे. मग आता विचारच झालता आज मस्त म्हणलं भजनच ठेवा यायचं नाही बसून ऐकाव, पण पाकिट भेटलं नसतं म्हणून उभा राहिलो. माणसं लय खास आहे बरं का. पुन्हा हे चांगल्या चांगल्या गायकाची क्वालिटी नाही बाबा, पण विशेष एवढा आवाज खतरनाक असून कुठल्याही गोष्टीचा अहंकार नाही ही महत्वाची गोष्ट आहे. सगळी माणसं नम्र आहेत असं नाही. या भागातली सगळीच माणसं किती मोठा कलाकार असो ते नम्रचे बिचारा वाकुणात नमस्कार करत. अशा लोकांचा हात नाही पायच पकडला पाहिजे विषयच नाही. मस्त गोड माणसे प्रसंगाला अनुसरून म्हणतात चाली लावून बरं वाटते. नाहीतर काय काय ठिकाणी आपण असं असं रंगार आणतो मागचे म्हणतात तू का म्हणे माझे आता का चालले का ताई. ते मी खोटं सांगत नाही, जगदीश बाबाला माहितीये. मी 10 वर्ष झाले कीर्तन करायला लागलो. 10 वर्ष कंप्लीट झाले मला जानेवारी महिन्यात. 10 वर्ष झाले मी कीर्तन करायला लागलो. अजून मला नेमकी कळलं नाही नेमकी हाय कोण्या रागातलंय म्हणून. एवढी वर्ष घासते सारे राग पाहिले मी. सराक संगीतवाल्या लोकांना विचारलं पण हाय कोण्या रागातला याचाच मेळ लागला नाही. बरं ती हाय करताना टाळवळी धरते म्हणजे ढोरं आणते का माणसं आणते ते कळत नाही. अरे लागल पुढचे मुंडक्यात मरल बिचारा जाग्यावर. तसं प्रेमानं म्हटलं पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो हे गायन हे वादन हे काही साधन आहे. हे कलेतलं गमक आहे. कला किती बोला ऐकून कला किती आहेत सारं उधळ मी आणा घेतलं. कला किती आहेत शाबास 64 कला आहेत. 64 कलापैकी 62 कला तुम्हाला अशा तशा करून प्राप्तही होतील, परंतु 2 अतिशय महत्वाच्या कला आहेत ज्या करता फार मेहनत आणि फार प्रॅक्टिस करावीच लागते. त्यातली एक कला म्हणजे गायन आणि दुसरं म्हणजे वादन आहे. साधन आहे. लई मेहनत करावं लागली तेव्हा कुठं आता जमते. साधन आहे. बाबा तुमची किती बोटं फुटले. भरपूर फुटले असं काय विचारत नाही तुमचा. फारच नाही लागलं तर एवढे फुटले बिचारे. मरणाचे फुटलेत काही पायाचा सोय नाही. नाही पण तुम्हाला सांगू का बाबा असतील दुसरं एखादं कोणी वादक असेल आमचे बाबा असतील यांनी एखादा बोल वाजवला किंवा म्हणतो वा वा मस्त वाजवला एवढं म्हणतो निघून जातो. नाही वादकानं वाजवलेल्या एका बोला माग त्याची 5 घंट्याची मेहनत असते. एका बोला माग असे दररोज शेकडो बोल वाजवतात. टाळी वाजवतात त्यांच्याकरता जोरदार अशी. साधन आहे हो वादकाचं जीवन म्हणजे संप्रदायाला समर्पित जीवन म्हणजे वादकाचे. यांची बोट पहा तुम्ही ते कांडे काय असतील रेषा काय असतील एवढी बोट फुटले. साधन आहे हो. अगदी वाजवता वाजवता कधी कधी चालू कीर्तनात बोट फुटतात पण थांबावं लागत नाही. समर्पित जीवन आहे. निकड आमचे गायक मंडळी एकापेक्षा एक कुठेही माईक टेकवा सहजरित्या कीर्तन निभून नेतील. उत्कृष्ट माणसे पण यायले सुद्धा आवाज तर करता लय म्हणत घ्यावी लागली असेल. लय वरी गेला आणि खाली गेला आणि मीडियम घ्या. ते साधा कुटाणा नाही. 64 कला आहेत. किती कला आहेत आणि चला सांगा एक एक मोजतो मी. नाही माहित तुम्हाला हो का नाही बोला नाही माहित का तुम्हाला. मी सांगू का हा तुम्ही सांगा म्हणले हे तरी उपकार. मी कालचे कीर्तन असं विचारलं म्हणलं सांगा 64 कला. एक पोरगा मध्ये उभं राहिलं म्हणे महाराज सांगू का 64 नाही पण 2 माहिती आहे. म्हणलं 2 तरी सांग. ते म्हणजे चंद्रकला शशिकला. मी वाऱ्यालाच फाशी घेऊ लागलो पण लोकांनी धरलं मला म्हणून सांगा. अवघड हो बापा. म्हणलं असं जर का म्हणलं घरा लोक जाऊ देणार नाही बाबा लोक आपल्याला. मी सांगतो 64 कला. बाबा तुम्ही मोजा आणि हेमंत बाबा तुम्ही मोजा. ऐका. गीत वाद्य नृत्य नाट्य आलेख्य रागा संयोजना धातुर वाद दुर्वाचा योग आकार ज्ञान वृक्षारोध योग पट्टिका वेत्रवान्य कल्प वैजा पिके वैना एके वाया मिके शोक सारिका प्रलापन छंदो ज्ञान वास्तुविद्या बालक्रीडा कर्मचित्र शब्द पुबक्षेपा क्रिया पुस्तक वाचन आकर्षण क्रीडा कौच मार्योग हस्तलेखागो प्रेरिका प्रतिमाला काव्य समस्या पूर्ती भाष्य ज्ञान चित्रयोग कायकल्प माल्यग्रंथ विकल्प गंधयुक्ती अंतर्मात्र गात्र विकल्प संपट धरण मात्र छल्लिक योग मणिराग ज्ञान मनमी मुखाकरण धृतकडा पुष्पटिका मित्र ज्ञान मेष कुकुट लावको दिविधी विष्टक छद्य काव्य क्रिया क्रिया विकल्प आभूषण भोजन केश कृपा ज्ञान तंडुलक समावली विकार उदक घात उदक वाद्य षड नष्ट नेपथ्योग कर्णपत्र भंग चित्रकला पुष्पसन इंद्रजाल सूच कर्म तक्षण कर्म मेलेंचित कला सदन क्रिया केश मार्जन कौशल्य दशराम संग्राग अक्षर मुष्टिका कथन कित झाले.
कोण मोजले म्हणा एवढे आता? तुम्ही बरेचसे माणसं असे विचार मोजतात, कांड्यावर मोजतात. ते कांडे हाते संपतात, पायाची बोट मोजतात तरी ते संपत नाही. 64 म्हणजे 64 आहे, मागं नाही पुढं नाही, 64च कला. इथं एक कला पारंगत होण्याकरता उभं आयुष्य निघून जाते, पण कला पारंगत होत नाही. माफी मागून बोलतो बरं का, ऐका बाबाजी, तुम्ही एवढं सुंदर मृदंग वाजवताय, पण अजून नवीन नवीन बोलू शकताय, प्रॅक्टिस करताय. तुम्ही एवढं सुंदर गाणं करताय, अजून नवीन नवीन चाली राग शोधताय. मी कीर्तन करतो, अजून नवीन नवीन चिंतन शोधायला लागतं. मी मनानं गोष्टी मनानं प्रमाणात तयार करू शकत नाही. एक कला पारंगत होण्याकरता उभं आयुष्य निघून जातं, पण कला पारंगत होत नाही. पण या 64 कला चांगदेवानं 6 महिन्यात पारंगत केल्या. किती महिन्यात? 6. त्याची बुद्धी तेवढी असेल, परंतु 65वी ब्रह्मविद्या नावाची कला त्याला पारंगत नव्हती. ती ब्रह्मविद्या नावाची कला सांगण्याकरता माऊली ज्ञानोबाराय यांनी चांगदेवाला 65 वेळा लिहून दिल्या. ती म्हणजे चांगदेव 65, म्हणजे चांगदेवापेक्षा माऊली ज्ञानोबाराय श्रेष्ठ. विठ्ठल ऐका, अभंगाच्या पहिल्या चरणात आपण प्रवेश केला. अभंगात जगद्गुरु तुकोबाराय देवाला मागणी मागतात. आता तुम्ही अख्खा अभंग नजर खालून काढा, लिहून काढा, बघा, इकडून तिकडून उलटा सुलटा कसाही करून बघा. अभंगात पांडुरंगाशी रिलेटेड संबंधित कुठलाही शब्द सापडणार नाही. पांडुरंग, विठोबा, पंढरीवर वगैरे वगैरे कुठलाही शब्द पांडुरंगाशी रिलेटेड सापडणारच नाही. मग तुकोबाराय देवाला मागतातच असं कशाहून? ऐका, कारण की दान देणाऱ्या जवळ 3 गोष्टी पाहिजे. दान देणाऱ्या व्यक्तीजवळ पांडुरंगाचे मागतात का हे सांगतो. पहिली गोष्ट आहे, जो श्रीमंती पाहिजे, उदारता पाहिजे, स्वातंत्र्य पाहिजे. या 3 गोष्टीतलं एकही जरी कमी असतं तर तो दान देऊ शकत नाही. एखाद्या व्यक्ती जो श्रीमंत आहे, स्वातंत्र्य पण उदारता नाही. एखाद्या व्यक्ती जो उदारता आहे, स्वातंत्र्य पण श्रीमंती नाही. एखाद्या व्यक्ती जो उदारता आहे, श्रीमंती आहे पण स्वातंत्र्य नाही, तो दान देऊ शकत नाही. पण आमच्या देवाकडे 3 गोष्टी आहेत का? स्वातंत्र्य आहे का? करशील तरी नव्हे काही, राईचा पर्वत डोंगर राई. देवाजवळ स्वातंत्र्य आहे. देव उदार आहे का? किती उदार! दूध वाटीभर दूध मागणार उपमन्यूला शिराचा, अडळपती बाळ बैसविला ध्रुव, शिराचा सागर उपमन्या, बापाची मांडी मागणाऱ्या ध्रुव बावळा अढळपद देऊन टाकलं. उदार आहे. आणि तिसरी गोष्ट, देव श्रीमंत आहे का? अरे किती श्रीमंत! जगाला श्रीमंत करणं लक्ष्मी आमच्या देवाची सेवा करते. कशी? पाय लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती. शेती आवे का कुळती, किती आवे का कुलती, किती आवे का कुळती, किती आवे का कुलती. आनावात हरी, आनावात हरी, आनावात हरी, अनावात हरी, अनावात हरी, अनावात हरी, अनावात हरी. झालं 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 असं. पाय लक्ष्मीचे हाती, तिसे येतो का कुलती. जगाला श्रीमंत करणार लक्ष्मी देवाच्या पायाजवळ आहे. म्हणजे देवाची स्वातंत्र्य केवढे आहे, उदारता केवढी आहे, श्रीमंती केवढी आहे. आमच्या देवाजवळ स्वातंत्र्य, श्रीमंती, उदारता आहे. जो व्यक्ती दान देतो त्याच्या जवळ ज्या 3 गोष्टी पाहिजे, त्या 3 गोष्टी आमच्या जवळ देवाजवळ आहे. म्हणून शब्द आहे, तोचे एक दान शूर दाता. कोणचा दाता? विटेवरे ज्याचे पाऊले समान, तोची एक दान शूर दाता. तो देव दान देण्यामध्ये शूर कुठला? ज्याची पावलं विटेवरती आहेत. विटेवरती पावलं कोण्या देवाची आहेत? पांडुरंगाचे आहेत. म्हणून तुकोबाराय मागणे कोणाला मागतात? पांडुरंगाला मागतात. आता कसं आहे, लोक म्हणतात महाराज अहो आम्ही काय आमच्या मेहनतीचं कमवायचं आणि लोकांना वाटत फिरायचं, याला दान म्हणत नाही बरं का. दान म्हणजे तसं नाही. ज्याच्या अंगणामध्ये बाग फुलून आली त्यानं 2 जर का फुलं लोकांना दिले ते दान, त्यात काही वाईट नाही. ज्याच्या अंगणामध्ये आभाळ उतरून आलं त्यातून ओंजळभर पाणी तहानलेल्याच्या मुखात टाकणं, यात काही वाईट नाही. ज्याचे स्वर जुळून आले त्यांना 2 गाणे लोकांसाठी म्हणणं, यात काही वाईट नाही. आणि ज्यांची उंची आभाळभर झाली, आभाळाला ज्यांची उंची भेटली, त्यांनी सरळच पुढे पाहायचं, असा त्याचा अर्थ होत नाही. तर जी माणसं मातीत मिसळली त्यांचा हात धरून वरी आणणं म्हणजेच दान देणं, आणि यालाच दान म्हणतात. आणि दान कुणाला मागायला सुद्धा गॅरंटी आहे, सुद्धा काही गोष्टी असतात. बात कहना उसी से जो ना कहे किसी से, बात कहना उसी से जो ना कहे किसी से, और दान मांगना उसी से जो दे दे खुशी से.
जो दे दे खुशी से, दान त्याच्याजवळ मागितलं पाहिजे, ज्यानं आनंदानं देऊन दाखलं पाहिजे. माऊली सुद्धा म्हणतात, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यत्न तोषावे, तोषोने मज द्यावे पसाय दान ही. आमचे महाराज सुद्धा म्हणतात काय, अकल्पायुष्य व्हावे तया कुळा, माझ्या सकळ हरीच्या दास. हे सुद्धा मागणीचे, जगाचं चांगलं व्हावे सुद्धा देवाकडे केलेलं दानच आहे. म्हणून याला खऱ्या अर्थानं दान म्हणतात. आपल्याला भेटलं तसं शेजाऱ्याला सुद्धा भेटलं पाहिजे. दान मागायची लेवल पद्धती असते. एकाल महादेव प्रसन्न झाला, महादेवाचा असंच आहे, जो भक्त रात्रंदिवस तपस्या करते त्याला भेटत नाही, आणि जो चिलमे फुकते त्याला देव लवकर भेटते. भानगडी अशा आहेत. देव भेटला म्हणे काय पाहिजे भक्ता बोल, म्हणे देवा काय नको पण एक बंगला द्या. देव म्हणे एक नाही तुला दोन देतो, तुला एक पेक्षा भारी बंगला देतो, पण तुझ्या शेजाऱ्याला दोन बंगले भेटतील. हे म्हणे हा कस काय, तप तर मी ऐकलं त्याला दोन बंगले कस काय. नाही म्हणे आमच्याकडे जियाला तसा निघला म्हणे, शेजाऱ्याला दोन बंगले द्यायचे. हे म्हणे बंगले जाऊ द्या, मला एक गाडी द्या. तुला एक गाडी देतो पण शेजाऱ्याला दोन गाड्या भेटतील. हे म्हणे अरे बापा हे तर आपलंच पावड लागलं म्हणे. म्हणजे एक काम करे म्हणे देवा मला भरपूर श्रीमंती द्या. देव म्हणे तुला श्रीमंत देतो पण तुझ्यापेक्षा जास्त श्रीमंती शेजाऱ्याला देईल. हा मोठा माइंडर होता. हा म्हणे देवा काही नको फक्त मग एक डोळा जाऊ द्या. देव म्हणे अरे एक डोळा गेल्यावर तुला दिसणार नाही. हे म्हणे मला एका डोळ्याने दिसत पण माझ्या शेजाऱ्याचे दोन्ही जातील म्हणे. वारे वा असं मागतात लोक. मागण्याची लेवल पद्धती असली पाहिजे. देवाला मागतात काय तुझा विसरण व्हावा, तुझा विसर होऊ देऊ नको. माणसाला विसर पडतो नाही असं नाही बरं का, पण संसारिकाला विसर पडतो. आणि जास्त विसर कुठं पडतो, दोन घोट पिल्यानंतर. चहाचे नाही म्हणागलो मी, जो मोले मदिरा पिऊने ठाई तेने मध्ये नाचे गाय, ते हवंत देव विसरून जाय वस्त्राई नाही. दारूचे दोन घोट, दारूचे सवयले वाईट. जगदीश बाबा एक म्हातारं, थांबा थांबा थांबा, एक म्हातारं जुन्या काळात बाजार करण्याकरता बाजारात गेलं. जुना काळ आठवा, घोड्याचा प्रवास असेल जुन्या काळामध्ये. म्हातारं गेलं बाजारामध्ये, वडाच्या मुडीला घोडं बांधलं, बाजार करायला गेलं, बाजारचं गथोडं आणलं, घोड्याच्या पाठीवर ठेवलं आणि नेमकीच अर्धी टांग टाकली होती. कशा करता, घोड्यावर बसाय करता. पण तेवढ्यात त्याला दोन कपाची आठवण आली. लगेच दुकानात गेला, एवढी मोठी बॉटल घेऊन आला. एवढ्या मोठ्या बॉटल काय म्हणतात तुमच्या इकडं, हा जरा मोठ्यानं बोला, मोकळं बोला, काय म्हणतात. वाह बंपर नाही हो, बंपर नाही म्हणत त्याला. काय म्हणतात विनोद बाबा, त्याला दुसरा शब्द आहे काहीतरी. हा वा 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 याले म्हणता. असे गाय म्हटल्यावर कसं नाही कीर्तन भारी व्हायचं. खंबा वा वा वा. आमचा गच्चीवर विषय झाला जेवता जेवता खंब्याचा. द्या टाळी, जाऊ द्या आता. खंबा, ते खंबा आणला वगड्यानं आणि एकल्यानं आखा खंबा पेला. आता मला सांगा एवढा पेला तर रात्रभर सुसत नाही माणसाला. एवढी पिली तर तुम्हाला अनुभव नाही का, बरं काय हरकत नाही. एवढी पिले तर रात्रभर सुसत नाही. एवढी पिल्यावर ते का महात्मे ते का ध्यानावर राहिले का, ते विधी असते ते महात्मे. ते का सरळ चला तिथं घोड्याजवळ ते लगा असं असंच चालत आलं. बरं सरक नाही, उलटा बसलं घोड्यावर उलट. म्हणजे जिकडं घोड्याची शेपूट तिकडे याचं तोंड, आणि जिकडे याची शेपूट आपलं नाही, जिकडे याची पाठ तिकडं घोड्याचं तोंड. असा उलटा बसला गडी. आता घोडं इमानदार होतं म्हणून घोड्यानं घरा लोक आणलं कसं तरी. दारी अंगणात लेकर खेळू लागले. त्यातल्या एका नातान पाहिलं म्हणे बाबा म्हातारा तर फुल पियेल दिसते कडे आज. तेवढं ते नातो मध्ये बाबा बाजारचं का तुला पडलं की काय, ते एवढं त्या घोड्या शेपटीला हातवात मध्ये. बाबू बाजारचं का तुला पडलं तर पडू दे, वाटत घोड्याचं तोंड पण पडलं चाल पाहिले. आता तोंड पडल्यावर घोडा चालल का, म्हणजे दारूचे परिणाम. एका बाईचा नवरा संध्याकाळी 9 वाजता तरी घरी आला नाही. त्या बाईला वाटलं माय आपला नवरा कुठे गेला, म्हणून अगोदर काय करू म्हणे आपल्या त्याच्या मित्राच्या घरी जाऊ. म्हणून पहिल्या मित्राच्या घरी गेले. आत्याबाई तुमचे ते आले का, हो आले. काही घेऊन घेऊन, नाही 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 आमच्या यायले कोणा पास देत पितात. बरं दुसऱ्या घरी गेले. आत्याबाई तुमचे ते आले, हो आले. काही घेऊन घेऊन, नाही 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 हे निवडणूक आणि लग्नातच घेतात. बरं आहे बा. तिसऱ्या घरी गेले. आत्याबाई तुमचे ते आले, हो आले. काही घेऊन घेऊन, नाही 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 आता आम्ही नवीन उपक्रम चालू केला. दारी घेतल्यापेक्षा दुकानावर दारू पिल्यापेक्षा आता ते घरी आणतात, तेही थोडी घेतात आणि मीही घेऊ लागते. आपलं चकना खाऊ लागते असं म्हणायचंय मला. ते दारू पितात मी फुटाने खाऊ लागते, म्हणजे कंपनी भेटते. बरं आहे. चौथ्या घरी गेले. आत्याबाई तुमचे ते आले, नाही बाई आमचे ते आणि तुमचे ते कोणते नाळात पडले म्हणे. बाई बाण रस्त्या कमी नाल्यात जास्त पाहिल्या, कारण की महात्मे नाल्यातच जास्त सापडतात. अख्ख्या नाल्या गटारा साऱ्या पाहिल्या पण सापडल्यात नाही कुठं. पण असं गावाच्या बाहेर असं जुनं मंदिर होतं. सहज बॅटरी फिरवावे म्हणून मंदिराकडे बॅटरी फिरवली तर हे दोघं बेवडे मंदिर लोटू लागले.
आणि त्यातलं एक म्हणजे कार्या गड्या, अरे हे मंदिर तर शेगाव मध्ये होतं, इथं कस काय आलं? ते म्हणते तू येडा आहे, नेमकीच निवडणुका झाल्या, दुसऱ्या पार्टीनं लोटला असेल, चल आपल्या गल्लीत घेऊन जाऊ. एवढे एवढे होते, दम लागा म्हणून चपला गिपला असे काढले, माग कपडे काढले आणि लागले मंदिर लोटायले. बाया मागून आल्या, बायानं चपले गिपले त्याचे कपडे उचलले आणि एक बाय म्हणजे चाल माय घरी. ती म्हणते अहो आपल्या नवरा, नाही नाही नाही, आपली टिकली मंदिराच्या पाठीमागं चिपकेले, कुठंच जात नाही, दमलं की येईलच घरी. रात्रभर वाट पाहिली पण काहीच नवरे घरी आले नाही, बेवडे चांगले फुल घरी आले नाही. बाया राग आला. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता बाया मंदिराजवळ गेल्या, ते हे दोघं अजून मंदिरात लोटू लागली एवढी, अजून मंदिर लोटत. आणि त्यातले इकडे म्हणजे काड्या गड्या, आपले कपडे कुठे कपडे? ते म्हणते तू बेवड्याच्या नावावर कलंक आहे म्हणे, जिथं काढली तर पाय रात्रपासून मंदिर ढकला लागलो म्हणे. बाहेर रागाला, बायानं चपला काढल्या पायातल्या पॅरागॉनच्या 6 नंबरच्या आणि तीन 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 पाठीत हाणल्या. तेवढ्या इकडे म्हणजे अरे 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 मंदिर आरामशीर लोट म्हणे. काऊन म्हणे? इटा पडायला लागले म्हणे वरून. असे म्हटल्यावर काय फायदा? दारूनं काय होतं तर घरं असतं बरं का, दारू नको. आणि काही काही माणसं मुळात इसर भोळे असतात. इसर भोळा प्रकार जे असते आमच्या गावातच आहे, आमच्या घरासमोरच एक माणूस बिचारा इसर भोळा आहे, डोकं कमी वापरते ते बिचाऱ्याचं. त्याच्या घरी एकदा पाहुणे आले, साखर नव्हती आणि पत्ती नव्हती, म्हणून त्याच्या बायकोनं काय केलं, हे घ्या म्हणे 10 रुपये याची पत्ती आणा, हे घ्या 10 रुपयाचं साखरे आणा. हा ते इसर भोळं होतं म्हणून अख्ख्या वाटण म्हणत गेलं, या 10चा साखर्या, या 10ची पत्ती, या 10चा साखर्या, या 10ची पत्ती. म्हणू लागा जरा असं मला म्हणू लागा, या 10चा आणि या 10ची, या 10चा, या 10ची, चाल जरा बर, या 10चा साखर. असं म्हणतच गेलं दुकानजवळ आणि नेमकेच दुकानच्या दारी एक माणूस भेटला. ते म्हणे राम राम. हे म्हणे राम राम. काय पाहता माझ्याकडे चिकपल्या दोन्ही नोटा. सकाळी 11 वाजता गेल तर दुकानात संध्याकाळचे 9 वाजले तरी घरी आला नाही. दुकानदार म्हणे भाऊ तुम्हाला काय घ्यायचं असेल तर घ्या, मला दुकान बंद करायचं. हे म्हणे मला घ्यायचंय. म्हणे काय? म्हणे महाबायकोनं 10चा साखर्या आणि 10ची पत्ती सांगितली, पण नेमकी कोण्या 10चा साखर्या आणि कोण्या 10ची पत्ती सांगितली तेच माहित नाही म्हणे. दुकानदार जसकोमात जायला अजून उठला नाही बिचारा. बाई म्हणे सकाळी 11 वाजल्यापासून धाडलं होतं, अजून कसे आले नाही. म्हणून बायको पाहायला गेली, पाक तिथं का ते दुकानच्या समोर बसेल, जवळ गेली, पदार गिदार खोसला. म्हणते काय डोकं काय का नाही, सकाळी 11 वाजल्यापासून धाडलं होतं तर आता साखर 10ची पत्ती सांगितली होती, एवढा कुठं येळ लागते का? काही कळते की नाही? पाहुणे तसे गेले बिना चहाचे, काही कळते की नाही? आणि टकच पाहा बायकोकडं, जसं तुम्ही माझ्याकडे पाहिला तर टकच पाहा असता. बायको म्हणते असं काय पाहिता? हे म्हणे शपथ सांगतो मावशी, मी तुम्हाला कुठं जर पाहिल्यासारखं वाटते. ज्याला कळलं त्याला धन्यवाद, बाकीचा काला खाऊन जातो मी, काहीच फायद्याचे नाही. हा बायकोलेच मावशी म्हणत आहे, एवढा पुढचा गडी होता खतरनाक. पण हा विसरबोळातला प्रकार आहे. संतांना विसर नाही, कारण की नित्यच आठव संतांना आहे आणि आठव आहे आणि आठव राहावा याकरता काय करू? उत्तराभंगाचं 2य चरण. गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, हो गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी.
गाईन आवडी हिचे माझे सर्व जोडी देवा तुझं गुणगान करेल पण कसं करेल आवडीने भावे हरिनाम घेसे तुझे चिंता त्यासे सर्व आहे आवडीनं नामस्मरण करेल आपला टाइम लगभग संपत आला संपला असं नाही आता हे म्हणणं सोडून दिलं काय करा हातवरी वाजवा टाळ्या थांबा थांबा आताच नका करू मग ऐकून घ्या कसं असते प्रेमाने घ्या लागते जवळ येतात बसतात पाया पडलं की 10 रुपये 20 रुपये 50 रुपये आपण खिशात घालायचे पाया पडलं तुमच्या गावात आहे का नाही मावशा पद्धत कीर्तन झाल्यावर कीर्तनकाराच्या पाया पडताना 10 20 20 50 रुपये देऊन पाया पडायचे आहे का नाही पद्धती नाही करा सुरू चांगली पद्धती आहे बाया म्हणतील माय मेला पैसे मागतो काढणं आम्हाला तर माहित नाही तर पैसे आणले असते मावशा हो तुम्ही काही ताण घेऊ नका मी सोनं पण घेत असतो सगळ्या बायाकडे झाकला बाई मेल्यानं पाहिलं वाटत जाऊ द्या सगळ्या महिला आणि पुरुष मंडळी प्रेमाने हातोरी घ्या 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 पटापट पटापट हातोरी करा 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 पहा मी काय तुम्हाला बेजार केलं नाही बरं का फक्त एवढं बेजार करतो घ्या 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 जरा जोरदार हातोरी घ्या मस्त बाहेर उभे असलेल्या मंडळी हा असं वा वा हे पा जो कोणी करल कीर्तना टाळीची टाळा टाळी त्याले उद्या सकाळी यमकव टाळी आजी मग तुम्ही एका हाताचं काय करता एकच हातोरी केला तुम्ही हा असं दोन्ही चांगले हा जोरदार जोरदार असे मस्त थांबा असं तुमचं मला बोलू तर ते सगळे जण पावली खेळतील भजन करा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा आता खाली अरे बापरे ते मी तर अगोदरच घेऊन टाकले खाली 1 मिनिट टॅम्प प्लीज 6 मिनिटं आपल्या हातात आहेत 6 मिनिटांमध्ये आपला टाइम संपून जाते ऐका देवाचं नामस्मरण करावं नामस्मरणानं फायदा होतो काय फायदा होतो देव कसा आहे थांबा थांबा देव कसा आहे स्वतः श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला सांगतात आणि त्यांचं वर्णन माऊली करतात थोडा इको द्या थोडा रिटर्न द्या आमची माऊली सांगतात देव कसा आहे तो मी वैकुंठी नसे एक वेळ भानुबिंबे न दिसे परियोगियाची मानसे उमरडून जा परे तया पाशी पांडवा मी हरपलो किवसावा तेच नाम घोष बरवा करती ते मा उभी ऐका तो मी वैकुंठी नसे एक वेळ भानुबिंबिना दिसे पर योगियाची मानसे उमरडून जाय परितया पाशी मांडवा मी हरपलो किवसावा तेच नाम घोष बरवा करती ते माझं ओवीचा अर्थ फार सुंदर आहे ऐका देव सांगतो ऐक अर्जुना लोक म्हणतात मी वैकुंठात असतो पण तुम्ही एक वेळ वैकुंठातही नसे तो मी वैकुंठही नसे लोक म्हणतात माझा एक अंश दररोज सूर्यात असतो पण एखाद्या वेळी माझा तो अंश सूर्यातही नसल भानुबिंबिना दिसे आणि जे योगी 1,000 वर्षापर्यंत अशी भावमुद्रा करतात त्यांच्या स्वप्नात न जाणारा देव पण तरी तया पाशी पांडवा मी हरपलो किंवा सावा पण या पाची पांडवाजवळ आल्यापासून मी माझं देव पण हरपून गेलो याला कारण तेच नाम घोष बरवा करते ते माझा कारण होतं नामस्मरण पांडव किती होते खरे पांडव किती 6 पांडवापैकी मोठा पांडव कोण कर्ण मानलेले पांडव किती 5 तुमच्या पाठातला आवडता अभंग असेल पहाते पांडव अखंड वनवासी परित्या देवासी आठविती आता हे झाले 5 पांडव 5 पांडव वनवास किती वर्षातला
वनवास किती 14 नाही. वनवास किती 13 नाही. वनवास किती एक माग सरका लागलं तुम्ही हळूहळू. शाबाश 12. त्याला माहिती आता 12 वर संपणारच आहे आता. 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. टोटल किती झालं रे बाबू? टोटल असं काय करा टोटल किती झालं म्हणा मी नव्हतो मोजायले. टोटल किती झालं 13. आता ढोबळ मनाने विचार करा 13 वर्षाच्या वनवासाला अखंड म्हणता येईल काही नाही करी बाबा? म्हणता येईल का? हा तुम्हाला रेंजच नाही काय अजून? हा मग म्हणता येईल का? नाही म्हणता येईल. म्हणताच येत नाही ना. पण तुकोबारा म्हणतात पहाते पांडव अखंड वनवासी परी त्या देवाशी आठविती. म्हणजे तुकोबारा चुकलं का नाही? चुकलं नाही. त्याचा अर्थ कसा लावायचा? पहाते पांडव अखंड वनवासी परी त्या देवाशी आठविती असा अभंग आहे. त्यातून पहाते पांडव वनवासी अखंड शब्द काढायचा. पहाते पांडव वनवासी परी अखंड त्या देवाशी असा जोडायचा. पांडव वनवासात होते खरी परंतु अखंड त्या देवाला आठवत होते. म्हणून द्वारकेचा राणा पांडवा घरी द्वारकेचा राणा. पांडवा घरी द्वारकेचा राणा. पांडवा घरी द्वारकेचा राणा. ज्ञानदेव माने व्यासाची आकुला. द्वारकेचा राणा पांडवा घरी द्वारकेचा राणा. पांडवा घरी द्वारकेचा राणा. द्वारकेचा राणा पांडवा घरी. कारण नामस्मरण होतं आणि तसं नामस्मरण करा. आणि त्या नामस्मरण होती संतांच्या संगतीमध्ये नामस्मरण होतं. म्हणून संतांच्या संगतीचे न लगे मोक्तीदान संपदा. आम्हाला धन नको मुक्ती नको संपत्ती नको मग हवंय तरी काय संत संग देई सदा. आणि संत संगतीसाठी काही जरी झालं तरी आम्ही किती दुःख भोगायला तयार आहे. गर्भवासाचं किती दुःख असलं तरी मी ते आनंदाने भोगेल. अभंगाचं 4थं चरण. तुका मने गर्भवासी मन गर्भवासी. तुका मने गर्भवासी मन गर्भवासी. तुका म्हणे गर्भवासी
गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी ए ती माझी सर्व जोडी सर्व जोडी ओ एक माझी सर्व जोडी हेच माझी हेच माझी वा वा सर्व जोडी 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 आ ओ सगळ्यांसाठी जोरदार टाळीवर जोरदार मस्त आपला टाइम संपला रॅली कीर्तन रूपी सेवा तुम्हाला सगळ्यांची मी समर्पित करतो. तुम्ही मंडपामध्ये बसलेले देव ती म्हणाल आम्ही देव मग बाहेर बसून ऐकणार ते महादेव तुम्ही देव ते महादेव आणि घरी झोपेल भद्रा मारुती त्या सगळ्याचे इच्छेने समर्पित करतो ज्यांच्यामुळे मी इथं आलो हरिभक्तपारायण गायन सम्राट गायन गंधर्व ज्यांचं माझ्या तांत प्रेमी आपल्या गावातील रत्न आपल्या भागातील वैभव हरिभक्तपारायण आमचे जगदीश बाबा असतील बाबासाठी जोरदार टाळ्या जोरदार एकदम मस्त त्यांच्या चेहऱ्या समर्पित करतो. सुंदर गायन साथ श्री भक्त आदरणीय ज्यांच्या कंठामध्ये स्वतः कोकिळेचा वास आहे असं म्हटलं तरी चालतं. सरस्वती माते ज्यांच्या नितांत कृपा आहे. हरिभक्तपारायण आमचे विनोद बाबा असतील हरिभक्तपारायण जगदीश बाबा असतील दोघांकरता जोरदार टाळी वाजव मस्त एकदा. मृदंग साथ श्री भक्त आदरणीय ज्यांच्या बोटाने अख्ख्या महाराष्ट्राला वेळ लावला आमचे खोडके बाबा असतील त्यांच्याकडे जोरदार टाळी मस्त जोरदार एकदा. त्याचबरोबर इकडं मारुती बाबा उभे आहेत माग बिचारे मारुतीच्या मंदिरात मारुती बाबा उभे काय योगायोग मस्त वा वा. सगळे मंडळी सगळ्या तरुणांसाठी सगळ्या टाळकऱ्यांसाठी जोरदार टाळी वाजव मस्त जोरदार एकदा. आणि आता महत्वाची माणसं म्हणजे हेनेकरी बाबा. हेनेकरी बाबा लय मस्त माणसं आहेत. ते मी फेटा बांधू लागलो त्या रूम मध्ये त्या रूम मध्ये येऊन आले आणि माझ्या जवळ आले रूम मध्ये येऊन म्हणतात बाबा काही काम पडलं तर मला 2 प्रश्न विचारा पण लोक नाराज न झाले पाहिजे असे ते म्हणले होते आहे ना. त्याला आता होच म्हणणं आहे. तुम्ही इथंच आहेत का ते आपल्याच गावात आहेत का वा 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 मी तो पर फिदा हो गया मस्त. त्याच्यासाठी जोरदार टाळी वाजवकडे सगळे. आणि सुंदर साऊंड सिस्टीम साथ नाव काय साऊंडचं स्वरांजली साऊंड सिस्टीम एकदम उत्कृष्ट शेगावचे चॅनल एक साधे शूटिंग आहे. चॅनलचं नाव काय स्वरांजलीच आहे का वा वा. ऐका घरी गेल्यानंतर आपण युट्यूब अरे काय झालं कोणी पडलं काय मग शिरा झाला काय बापा बापा त्याच्यामुळे एवढे उठले का बसा बसा येते शिरा येते सगळ्या बसा शिरा सगळ्यात भेटते बसा खाली 10 मिनिटं थांबलेस ते तर काय झालं असतं तो कोण जाण्याचा आता जाऊ जाऊ ऐका ऐका हा
घरी गेल्यानंतर स्वरांजली साऊंड सिस्टीम सर्व्हिस नावाचं स्वरांजली यूट्यूबवरती सर्च करा, चॅनल सापडाल, त्यावरचे सगळे कीर्तन बघायला भेटतील. त्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हो घंटी दाबायला विसरू नका. जमलं ना? हा बस सगळ्या इच्छेने सर्पित करतो. माझ्यासोबत आलेले माझ्या जीवनाचे मार्गदर्शक, माझ्या जीवनाचे शिल्पकार, माझे वडील, माझे गुरु हरिभक्तपरायण राजेश महाराज काकडे या ठिकाणी उपस्थित, त्यांच्याकडे जोरदार टाळी वाजवतो, त्यांच्या चिन्ह सर्पित करतो. या अभंगाचा भाव असा असेल काय सांगू शकत नाही. भगवंताने आईवडिलांना जशी बुद्धी दिली त्या पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न केला. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा वेडवाकूळ शब्द गेला तुमचे लेकर माफ करा. बाहेरगाव पंचकृष्ण सगळ्या चिन्ह सर्पित करतो. कोणी सुद्धा उठू नका. ह्याची दान देगा देवा तुझा विसरून व्हावा. गुण गायन आवडी याची माझ्या सर्व जोडे न गाय मुक्ती संपदा संत संग देई सुद्धा तुगा मने गर्भावासी सुखे घालावे आमसे. गुण गायन आवडी याची माझ्या सर्व कोणी सुद्धा उठू नका. भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले कोळे वेळे वाकोळे उत्तर पराशमा परात महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारिला अधिकार व्यापुला पराशमा परात महाराज तुम्ही सिद्ध. तुका